जय हिंद विद्यार्थी मित्र, आपण शब्दाच्या जातीमधला दुसरा प्रकार सर्वनाम पाहत आहे। आपण मागच्या लेक्चरला नाम यावर 2 व्हिडिओ केलेले आहेत, एक नाम 1 आणि एक नाम 2। तशाच पद्धतीने सर्वनामावर सुद्धा सर्वनाम 1 सर्वनाम 2 अशा प्रकारचे व्हिडिओ होतील। पूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा आणि काही जर तुमच्या सजेशन असेल तर ते कमेंट्स करून मला सांगा। सोबतच चॅनलला सबस्क्राइब करा। मुख्यमंत्र्याचे विमान विमानतळावर उतरले। बघा काय उदाहरण, मुख्यमंत्र्याचे विमान विमानतळावर उतरले। मुख्यमंत्री कोणते मंत्री? विमानातून उत्साहाने खाली उतरले। मुख्यमंत्री लहान मुलांजवळ गेले। मुख्यमंत्र्यांना एका मुलाने गुलाबाचे फूल, मुख्यमंत्र्यांना काय झाला? आता एकदा जोरानं वाचा बरं। मुख्यमंत्र्याचे विमान विमानतळावर उतरले। मुख्यमंत्री विमानातून उत्साहाने खाली उतरले। मुख्यमंत्री लहान मुलांकडे गेले। मुख्यमंत्री एका मुलाने गुलाबाचे फूल दिले। मुख्यमंत्र्यांना या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला काय वाटलं? मुख्यमंत्री मुख्यमंत्री मुख्यमंत्री। तुमच्या कानाला हे बरं नाही वाटलं ना? मग हे बरं वाटण्यासाठी तुम्हाला कायचं तरी काय करावं लागते? वापर करावं लागते। मग आता कायचा वापर करता? आता वाचा। मुख्यमंत्र्याचे विमान विमानतळावर उतरले। ते विमानातून उत्साहाने खाली उतरले। ते त्यांना कोणाला? त्यांना एका मुलाने त्यांना। आता एका सुरात वाचा। मुख्यमंत्र्याचे विमान विमानतळावर उतरले। ते विमानातून उत्साहाने खाली उतरले। ते लहान मुलांकडे गेले। त्यांना एका मुलाने गुलाबाचे फूल दिले। त्यांना आनंद झाला। आता कसा वाटला? आहे का नाही? मग अशा प्रकारचं जे असते यालेच काय म्हणायचं? सर्वनाम। एवढं समजलं तुम्हाला? आता पहा, पण सर्वनामाचा जर तुम्हाला वापर करायचा असेल तर पहिल्यांदा ते मूळ नाम आलं पाहिजे। पहिल्यांदा मूळ नाम आलंच पाहिजे, तेव्हाच तुम्ही त्याचा प्रतिनिधित्व करणारा जो शब्द आहे सर्वनाम त्याला घेऊ शकतो। जसं लोकशाहीमध्ये पहिले कोण असते? जनता असते आणि नंतर जनतेनंतर तिचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी असतात। तशाच पद्धतीनं या सर्वनामामध्ये पहिल्यांदा नाम महत्त्वाचं आहे, नंतर सर्वनाम। आता पहा इथं काय म्हटलं? नामाचा वारंवार होणारा वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम असे म्हणतात। याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा। चला पुढे। आता पहा एक एक पॉईंट आपण घेऊ। पहिला पॉईंट सांगा काय आहे? सर्वनाम हे नामाबद्दल वापरले जाते। जाते की नाही? पटलं तुम्हाला? पुढे बघा। डबल डबल ते नाम येते का? बिलकुल येत। त्याच्यानंतर काय म्हणते? किती आहे? 9। मग आता तुम्हाला जर परीक्षेत प्रश्न आला मराठीत रिकामी जागा सर्वनामे आहे किती आहे? हां, त्यापैकी कोणानुसार किती बदलतात? आता लिंगानुसार म्हणजे काय? पोरानुसार बदललं पाहिजे, पोरीनुसार बदललं पाहिजे आणि दोघांनुसार बदललं पाहिजे। म्हणजे पोरानुसार बदललं तर पुल्लिंगी, मुलीनुसार बदललं तर आणि दोघांनुसार बदललं नपुसकलिंगी। म्हणून लिंगानुसार बदलणारे किती? त्याच्यानंतर आता वचन म्हणजे काय? एकटा असला तर, एकापेक्षा जास्त असले तर, अशा पद्धतीनं सर्वनामे ही नामाच्या ऐवजी येत असल्यामुळे जे प्रत्यय सर्वनामाला लागतात तेच कोणाला लागतात? आता प्रत्यय म्हणजे काय? विभक्ती प्रत्यय असतात, ते नामाच्या नंतर लागतात, ते मी तुम्हाला हळूहळू सांगतो। पण जे नामाले लागन तेच कोणाला लागन? अरे कोणाला? जशी जनता तसा नेता, जशी जनता तसा। एकूण सर्वनामे किती आहे? कोणते कोणते आहे? मी, तू, बघा आता मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, ही पाठ पाहिजे। होईल पाठ? ठीक आहे। त्याच्यानंतर लिंगानुसार किती बदलतात? 3। पहा आता कोणता आहे? पोरगा असला तर, पोरगी असलं तर आणि दोघंही असले तर, म्हणजे तोचं बदललं 1 झालं। त्यानंतर हाच,
हाचं ही हे झालं बदललं, जोचं बदललं. किती आहेत हे बदलणारे? तुम्ही म्हणाल सर दुसऱ्याचं बदलून पहा ना. मी म्हणेल बरं ठीक आहे, कोणतं घेता? मी. मग पोरगा स्वतःले काय म्हणन? मग पोरगी पण काय म्हणन? मीच म्हणन ना. बदलन का? पोरगा स्वतःले काय म्हणन आणि पोरगी पण काय म्हणन? आपनी. आपणच म्हणन ना, कारण आपनी ना आपनी काही असं होणार नाही. मला काय म्हणायचं लक्षात येऊन राहिलं? म्हणून हे लिंगानुसार हे बदलत नाही, हे बदलतात. म्हणून लिंगानुसार किती बदलतात? लिंगानुसार बदलणारे किती आहे? मग परीक्षेत प्रश्न आला, एकूण मराठीमध्ये सर्वनामे 9 आहे, त्याच्यापैकी लिंगानुसार बदलणारे किती आहे? क्लिअर आहे? आणि तुम्हाला कोणते बदलतात तेही माहीत आहे, कसे बदलायचे तेही माहीत आहे. फक्त निवड रट्ट्याने मारायचा, समजून रट्टा मारा. पुढे बघा, वचनानुसार किती बदलतात? 5. किती बदलतात? 1 2 3 4. आता कसं पहा, मी आहे, मी म्हटलं तर एकटा. मी म्हटलं बा मी उद्या तुमच्याकडे येतो, मी म्हटलं आम्ही तुमच्याकडे येतो, तर मीचं काय झालं? एकटा असला तर, आणि एकापेक्षा जास्त असले तर तूचं काय झालं? सुधारणा लेखा तू, सुधारणा लेख हो तुम्ही. म्हणजे मी कोणाला बोललो? सर्व आले. एकट्याले सर्व आले. एक वचन अनेक वचन, एक वचन तोचं अनेक वचन, त्या त्या तो पोरगा लय जगव आहे, तोचं अनेक वचन काय होते? हाचं ह्या, जोचं. म्हणजे मी तुम्हाला एक सरळ सांगतो, जे लिंगानुसार बदलतात ते वचनामध्ये पण बदलतात. काय बोललो मी? जे लिंगानुसार बदलणारे आहेत ते काय बदलणारे आहे? पण याच्यामध्ये 2 ॲड होतात. पहिला कोणता? मी आणि हे 2 ॲड होतात. म्हणून इथपर्यंत जे 5 आहे हे वचनानुसार आणि लिंगानुसार बदलणारे आहेत. एकूण सर्वनामे लिंगानुसार बदलणारे, वचनानुसार बदलणारे. मराठीमध्ये एकूण सर्वनामे 3 आहेत, बरोबर आहे का? हो. असा जिथे MPSCचा प्रश्न 9 आहेत, 3 नाही आहे. किती आहे? लिंगानुसार बदलणारे 5 आहे, बरोबर आहे की नाही? तर किती आहे? आणि वचनानुसार बदलणारे 9 आहे, बरोबर आहे की नाही? किती आहे? मग हे याच्यातलं त्याच्यात, त्याच्यातलं याच्यात काढते. द्यायला माहिती आहे, 9ही माहीत आहे, 3ही माहीत आहे, 5ही माहीत आहे. एकूण सर्वनामे लिंगानुसार बदलणारे, वचनानुसार बदलणारे. सर्वनामाचे प्रकार 6 आहे. किती आहेत सर्वनामाचे प्रकार? हे आहेत सर्वनामाचे प्रकार 6. आता 6 प्रकार कसे ते मी तुम्हाला सांगतो. एकूण सर्वनामे, बोलत चला. एकूण सर्वनामे लिंगानुसार बदलणारे, वचनानुसार बदलणारे. सर्वनामाचे प्रकार किती? पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम. कोणता सर्वनाम? पुरुषवाचक सर्वनाम. दुसरा आहे दर्शक सर्वनाम. कोणता सर्वनाम? तिसरा आहे संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम. त्यानंतर आहे प्रश्नार्थक सर्वनाम. कोणता सर्वनाम? त्यानंतर आहे सामान्य किंवा अनिश्चित. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. प्रकारच्या प्रकार पाठ करत न्यायचा आहे आपल्याला. आणि त्यानंतर आहे आत्मवाचक. आत्मवाचक किंवा स्वतःवाचक सर्वनाम. आत्मवाचक किंवा एकूण सर्वनामे लिंगानुसार बदलणारे, वचनानुसार बदलणारे. सर्वनामाचे प्रकार, नामाचे प्रकार. पहिलं नाम, दुसरं, तिसरं. सर्वनामाचे प्रकार किती प्रकार? पहिला प्रकार पुरुष कसा बोलतो? कसा बोलतो पुरुष? स्वतःविषयी बोलतो. मी असा, मी तसा, आपण असे, आपण तसे, स्वतः असा, स्वतः तसा, आम्ही असे, आम्ही तसे. असाच बोलतो ना पुरुष. कोणाविषयी बोलतो? म्हणून स्वतःविषयी बोलतो. म्हणून याला पहिला प्रकार त्याला म्हणतात प्रथम पुरुषवाचक. कोणता पुरुषवाचक? प्रथम पुरुषवाचक मध्ये तो कसा बोलतो? मी म्हणतो तो, आपण म्हणतो तो, आम्ही म्हणतो तो, आणि स्वतःही म्हणतो तो. एवढा म्हणतो तो. त्याच्यानंतर दुसरा सर्वनामाचा प्रकार द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. स्वतःविषयी बोलतो तेव्हा मी लय चांगला आहो, आपण लय असे आहो, आम्ही तर लय एकदम समाजसुधारक असावं.
स्वतः आपल्याला पटत नाही, आपण लय ग्रेट आहो, असा माणूस स्वतःविषयी बोलते. दुसऱ्याविषयी बोलताना माणूस कसा बोलते? तोंडावर कसा बोलते? हा, तू लय चांगला आहे, तू तर कर्णाचा अवतारच आहे, आपण लय चांगल्या मेजर, आपल्यासारखं कोणीच नाही, तुम्ही लय चांगल्या पोरं हो, मग फी देऊन दे जा. स्वतः तर लयच चांगले आहे रा बा तुम्ही, असंच बोलल्या जाते है ना. पण जो तिसरा असतो, इथं उपस्थित नसतो, त्याच्याविषयी कसं बोलल्या जाते? तो आगाऊ, लयच आगाऊ होतं ते पोट्ट. कारण आता ते आपल्या समोर नाही ना, ते कुठं आहे? कारण तोंडावर बोलायची हिंमत होत नसते, म्हणून माग ते लयच आगाऊ लेकरं होते मागच्या बॅचचे रे वा. त्या पोरी तर लयच वात्रट होत्या, ते काटते तर त्याच्यापेक्षाही खतरनाक होते. असं समजून राहिलं मला काय म्हणायचं? म्हणजे चुगली जर करायची असली तर कोणत्या पर्सनची होत असते? थर्ड पर्सनची. कोणत्या पर्सनची? म्हणून पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात? पहिला, दुसरा आणि तिसरा, तृतीय. पण तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला असं वाटतं इथंही आपण आहे गुरुजी, इथंही आपण आहे, हे कसं करायचं? आता बघा, मी असं म्हणेल ना, आपण लय चांगले आहो, आपण असं आहो, आपण तसं आहो. समजा एखाद्या मुलीले मी एखाद्या दिवशी जास्त बोललो है ना, आणि त्या मुलीनं आणले डोळ्यात पाणी, तर मला काय म्हणलं लागन? नाही, आपण रडणे थांबून माझ्याशी बोलाल का? काय झालं ते सांगाल का मला? आपण, आता मी असं बोललो ना, हिला बोल, आपण रडणे थांबून माझ्याशी बोलाल का? आता मी दादालाच आणणार. गोष्ट मला काय म्हणायचं समजलं, पण मी तुला बोललो ना. बोललो कोण? मी फर्स्ट, तू कोण झाली? सेकंड. मग मी दुसऱ्यासाठी पण काय म्हटलं, आणि स्वतःसाठी पण काय म्हणू शकतो? एखादं पोरगं समजा रडलं, डोळ्यात पाणी, अरे नेम खाना खायला रडून राहिला लेखा पोरगा पोरगा, असं गोष्ट सांगत आहे मी, जोक सपाट, पण समजून राहिलं ना. म्हणजे आपण माझ्यासाठी वापरल्या जाते, आपण दुसऱ्यासाठी वापरल्या जाते. वापरलं जाते की नाही? स्वतः माझ्यासाठी वापरल्या जाते, स्वतः तुमच्यासाठी वापरल्या जाते. मी सांगून राहिलो स्वतः मी लय चांगला हो, असं तसं मी सांगून राहिलो सर्व. आणि मी म्हटलं स्वतःचं काम स्वतः करत जाय ना, म्हणजे मी दुसऱ्याला बोललो ना. समजून राहिलं? म्हणून हे वाक्यावरून समजून घ्यायचं हे वापरलं कोणासाठी आहे. नाही तर एखाद्यानं जर रट्टा मारला आणि दोन्ही ऑप्शनमध्ये असले, तो तर विचार करा ना, आपण तर इकडे आहे ना आपण तिकडे आहे. ते वाक्य काय म्हणते हे आपल्याला समजलं. आणि परीक्षेच्या टायमाला हे गोंधळ होऊ शकते, कारण आपण तिथं पटपट उत्तर घेण्याच्या याच्यात असतो, आपल्याला मराठी सोपं वाटते आणि मराठी ते कन्फ्यूज करते. म्हणून एक कधी लक्षात घ्यायचं, चांगला बॅट्समन एखाद्या वीक बॉलरवर पण आऊट होऊ शकते, फुल टॉसवर पण आऊट होऊ शकते. म्हणून कोणत्याच विषयाला कमी लेखायचं नाही. पण हा जर विषय चांगला पाठ केला, चांगला कॉन्फिडन्स ठेवला, चांगल्या पेपर सेट आपण नेहमी देत राहिलो, तर मात्र आपलं कमी टायमामध्ये जास्त स्कोरिंग या विषयात होऊ शकते. पण त्यासाठी पाठ, जसं नामाचे प्रकार 3, असा रपकन आला, रपकन मग तेव्हा ते कुठे जमते. सर्वनामाचे प्रकार 1, लिंगानुसार वचनानुसार 6 प्रकार आपण पाहून राहिलो. हे तुम्हाला समजलं काय केलं? हे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. आता कोणतं पाहायचं आपल्याला? दर्शक. आता दर्शक सर्वनाम म्हणजे काय? एखादी जवळची वस्तू असतानाही मी दाखवतो, दूरची वस्तू असतानाही मी दाखवू शकतो. जसं मी आता हे जवळची वस्तू आहे, ही काय आहे का नाही? हा काय आहे? म्हणजे हे मी जवळचं दाखवले की नाही. आता दूरचं, समजा दूरचं, तो तिकडे आम्ही तिकडे 5-6 किलोमीटर उभा आहे, तो मी त्याच्याविषयी बोललो नाही, मी ते दाखवला. तो गाविलगड आहे, तो असं दूरचं, बरोबर आहे. म्हणजे हा ही हे, तो ती ते, हे दाखवण्यासाठी सुद्धा वापरले जाते. म्हणून त्याला काय म्हणायचं? दर्शक सर्वनाम. आलं का लक्षात? हां. त्यानंतर संबंधी सर्वनाम. त्या दर्शक नावासोबत आपल्याला जे संबंध दाखवला जाते त्याला काय म्हणायचं? संबंधी सर्वनाम. जसे जनरली पोरं म्हणतात, अय ते पा ते ती दिसून राहील ना, ती तू वहिनी भाई मायाची खटखट शितून ठेव, असे जनरली पोरं समजा. म्हणजे मुद्दा एक लक्षात घ्या, म्हणजे त्या मुलीसोबत यानं त्याचा संबंध लावला आणि ते दाखवलं आणि संबंध लावला. म्हणजे दर्शक सर्वनामासोबत काय लावल्या जाते?
मग भरपूर आहे संबंध. जो चढेल तो पळेल, जो अभ्यास करील तो काय होईल, पास होईल, जो प्रेम करील तो मॅड होईल. मग अशा प्रकारचे भरपूर वाक्य आहेत. जो तो जे ते, म्हणजे ते काय जोडून राहिले, संबंध जोडून राहिले. समजून राहिलं ना. त्यानंतर कोणतं सर्वनाम, यानं प्रश्न विचारले जाते. तुझ्या मनात काय आहे, प्रश्न विचारला, कायच्या खाली अंडरलाईन. तू कोण आहेस, काच कोणी फोडली, तू कुठे गेलतास, हे पूर्ण कोणते सर्वनाम आहे, प्रश्नार्थक सर्वनाम आहे. यानं काय विचारलं, पण तो प्रश्न विचारला, कशासाठी विचारला हे माहीत नाही. त्याला मनाचं सामान्य किंवा अनिश्चित. काच कोणी फोडली ते मला, तुझ्या मनात काय आहे ते मला, मग त्याला काय म्हणायचं, अनिश्चित, माहीत नाही. समजून राहिला किती सोपे प्रकार आहे. दाखवण्या, समजा व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी पुरुष, दाखवण्यासाठी, संबंध जोडण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी, आणि सामान्य किंवा अनिश्चित, आणि त्याच्यानंतर कोणतं आहे, आत्मवाचक किंवा स्वतःवाचक. आता हे आत्मवाचक किंवा स्वतःवाचक याच्यामध्ये पण आहे की नाही. आता बघा इथं संबंधीमध्ये जो जी जे तो ती ते येते, जो जी जे तो ती ते. बघा मी उदाहरणाच्या माध्यमातून सांगून राहिलो. पोरो, आपल्या व्हिडिओचे 2 पार्ट पडणार आहेत. तुम्हाला आज इथं भेटन, उद्या याच्यापेक्षाही जास्त भेटन. आणि मी डबल वारंवार सांगून राहिलो, जे व्हिडिओ पाहतात ते, मी कोणतंच ॲप्लिकेशन नाही, काही नाही, सरळ यूट्यूबवर व्हिडिओ टाकून राहिलो आणि एकही रुपयाचं शुल्क न घेता. मग तुम्हाला एक व्हिडिओ पाहिल्यानंतर दुसरा व्हिडिओ पाहाच लागेल, तेव्हाच तुमचं ते बरोबर होईल. आणि तुम्हाला तर रेग्युलर क्लासला यावंच लागेल, तेव्हा ते तुमचं बरोबर होईल. मला काय म्हणायचं लक्षात येऊन राहिलं. मग आता बघा, हे संबंधित सर्वनाम संबंध जोडण्यासाठी प्रश्नार्थक सर्वनाम कोण काय वगैरे येतात. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम इथंही कोण काय येतात, इथंही पण कोण येतात, कोण आणि काय. पण हे प्रश्न विचारण्यासाठी येत नाही, हे प्रश्न विचारण्यासाठी येतात. इथं जे आत्मवाचकमध्ये इथं येते आपण, आत्मवाचकमध्ये काय येते, आपण येते. त्यानंतर काय येते, स्वतः येते. त्यानंतर काय येते, निज, आपण स्वतः, निज. आता हे ओळखणं एकदम सोपं आहे. हा ही हे इथपर्यंत एकदम सोपं आहे. पण इथं पाहिलं, इथंही आपण आहे आणि इथं पण काय आहे, आपण. म्हणजे आपण आत्मवाचकमध्ये आहे, आपण पुरुषवाचकमध्ये आहे. स्वतः पुरुषवाचकमध्ये आहे आणि स्वतः. पण याच्यात आणि याच्यात काय फरक आहे हे आपल्याला उद्याच्या क्लासमध्ये पाहायचं आहे. उद्याच्या क्लासमध्ये म्हणजे आपल्याला आता हे जे सर्व आहे हे उदाहरणासहित, हे फक्त ट्रेलर होता आजचा. प्रत्येक टाईप समजायला 2 लेक्चर लागतील. मग याचा आता आपण कधी पाहायचं, उद्या भेटूयात मग उद्याच्या क्लासमध्ये, उद्याच्या लेक्चर.